आज तुमचे तीन नेते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भेटीसाठी गेले होते. काय नेमकं त्याचं? मला वाटतं आम्ही पण येत जात असतो. आता त्याच्यावरून आपण जास्ती किती रीड करायचं त्याच्यावर हे आपला विषय. पण काही काही विषय महत्त्वाचे असतात, मतदारसंघाचे असतात, मुख्यमंत्री जे असतात ते राज्याचे प्रमुख येतात. तर सगळ्यांना म्हणजे सगळ्या मंत्र्यांची पण पॉवर्स मुख्यमंत्र्यांकडे आहेत. तर सगळ्या खात्यांची विचार कामं त्यांच्याकडे जायला लागतात. एकीकडे पीए पण नाही म्हणू शकत. पीएचं जरी काम असेल तरी मुख्यमंत्र्यांकडे जायला लागतं. एकीकडे तुमचे एकीकडे तुमच्या एक मिनिट, काही गैर नाहीये. आम्ही पण जेव्हा त्यांचे मित्र पक्ष होतो तेव्हा आमच्या पण घरी यायचे. तर मित्र संघटनेच्या घरी जाऊ शकतात ते. युती जिथे असते, हा युतीचा धर्मच आहे ना. आमच्याबरोबर युती होती तेव्हा आलेच होते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का मनसेची आणि महायुतीची युती असं तुम्हाला बघा, सहसा हे मित्र पक्षांच्याच घरी जातात किंवा मित्र संघटनेच्या घरी जातात. 90,000 कोटीची देणी सरकार आहे आणि त्यासाठी काम बंद झालेलं पूर्ण महाराष्ट्राचं काम बंद केलेलं आहे ठेकेदारांनी. ठेकेदारांचे जे लाडके कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना सगळ्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळत आहे. जसं आता मुंबादेवीच्या मागचं जे पार्किंगचं आहे ते लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठीच तर काम घेतलेलं आहे. पण जे बाकीचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, जे कामं करतात, त्यांना कुठेही पैसे मिळत नाहीत, बिलं मिळत नाहीत. तसंच जर आपण पाहायला गेलं तर एका बाजूला राजकीय जे नेते आहेत, पुढारी आहेत, त्यांच्या साखर कारखान्यासाठी 79 कोटी जिथे सरकार खर्च करतं. दुसऱ्या दिवशी आपल्याच माध्यमातून मी बातमी ऐकली की मुंबई महानगरपालिका असेल किंवा शासकीय शाळा असतील, मिड डे मील 50 कोटी रद्द करून टाकले. का? तर त्याच्यात अंड किंवा खीर होती. दुसऱ्या बाजूला आपण पाहताय लाडक्या बहिणी आता किती कमी करतात बहिणी. राखी आता खूप झाल्या, त्यांच्या हातावर जड झाल्या, तर कमी करायला लागले. तसंच लाडका भाऊ योजना आणणार होते, 10,000 रुपये देणार होते, झाले कुठे योजना पूर्ण. कितीतरी अशी गोष्टी आहेत. मला वाटतं काल आता ते हे बंद केले, तीर्थयात्रा जे काही योजना होती ती पण बंद केली. कितीतरी योजना आता अशा बंद होतात. बरं, आपत्ती समितीच्या ह्याच्यावरून आता एकनाथ शिंदेचं नाव जे आहे ते वगळण्यात आलेलं आहे. त्याऐवजी मुख्यमंत्री आहेत, अजित पवार आहेत, महसूल मंत्री आहेत. एकनाथ शिंदेचं नाव कुठेतरी वगळण्यात आलेलं आहे. हो, कारण त्यांचं सगळं डिझास्टर मॅनेजमेंट त्यांच्या गावातून होतं. उदय सामंतांच्या खात्यात देखील ढवळाढवळ केली जात आहे. ओएसडीने थेट निर्णय घेतले. अरे 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 कसं बघता? कारण त्यांनी असं आधी सांगितलं होतं. पालिकेने मोठं आवाढव्य बजेट सादर केलं. त्यामध्ये आरोग्य विभागाचा प्रश्न नागरिकांच्या जीवाशी खेळताना पाहायला मिळतो. केएम हॉस्पिटलमध्ये फक्त 3च मशीन आहेत. बघा, मी आपल्याला आठवत असेल 2023 साली असेल, 2024 साली असेल, हे विषय घेतले होते. महत्त्वाचे आहेत कारण अजूनही म्हणजे आम्ही प्रत्येक अधिवेशनात बघतो डीनना बोलवलं जातं आणि त्यांच्याकडून उत्तरं घेतली जातात. पण खरं डीन हे तिकडे ते व्यवस्थापन सांभाळतात, त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. सरकारकडून असेल किंवा महानगरपालिकेकडून असेल, हे MC साहेब यायच्या आधी मी सांगतो ही परिस्थिती होती. आत्ताची परिस्थिती अजून खोलात जायचं आहे मला. आपला दवाखाना, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, औषधं आहेत का सगळीकडे? नाही आहेत, कुठेच नाही आहेत. नुसतं दवाखाने उघडून ठेवलेले आहेत, फिता कापल्यात, पण औषधं दिसत नाही आहेत. तसंच नायर असेल किंवा अनेक हॉस्पिटल असतील. मला तर हे सांगण्यात आलं होतं की IV फ्लुइड असेल, एक्सरे फिल्म असेल, ह्याचं देखील काम कुठेही पुढे टेंडर नवीन काढलं नव्हतं. सगळं CSRवर घ्यायला लावलं होतं. 20 लाखापर्यंतची जी औषधं आहेत ती CSRवर घ्यायला लावली होती. ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी जर महानगरपालिका असेल किंवा सरकारकडून काही मदत होत नसेल तर काय अपेक्षा ठेवायची यांच्याकडून? आज तुमचे तीन नेते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भेटीसाठी गेले होते. काय नेमकं त्याचं? मला वाटतं आम्ही पण येत जात असतो. आता त्याच्यावरून आपण जास्ती किती रीड करायचं त्याच्यावर हे आपला विषय. पण काही काही विषय महत्त्वाचे असतात, मतदारसंघाचे असतात, मुख्यमंत्री जे असतात ते राज्याचे प्रमुख येतात. तर सगळ्यांना म्हणजे सगळ्या मंत्र्यांची पण पॉवर्स मुख्यमंत्र्यांकडे आहेत. तर सगळ्या खात्यांची विचार कामं त्यांच्याकडे जायला लागतात. एकीकडे पीए पण नाही म्हणू शकत. पीएचं जरी काम असेल तरी मुख्यमंत्र्यांकडे जायला लागतं. एकीकडे तुमच्या एक मिनिट, काही गैर नाहीये. आम्ही पण जेव्हा त्यांचे मित्र पक्ष होतो तेव्हा आमच्या पण घरी यायचे. तर मित्र संघटनेच्या घरी जाऊ शकतात ते. युती जिथे असते, हा युतीचा धर्मच आहे ना. आमच्याबरोबर युती होती तेव्हा आलेच होते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का मनसेची आणि महायुतीची युती असं तुम्हाला बघा, सहसा हे मित्र पक्षांच्याच घरी जातात किंवा मित्र संघटनेच्या घरी जातात. 90,000 कोटीची देणी सरकार आहे आणि त्यासाठी काम बंद झालेलं पूर्ण महाराष्ट्राचं काम बंद केलेलं आहे ठेकेदारांनी. ठेकेदारांचे जे लाडके कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना सगळ्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळत आहे. जसं आता मुंबादेवीच्या मागचं जे पार्किंगचं आहे ते लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठीच तर काम घेतलेलं आहे. पण जे बाकीचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, जे कामं करतात, त्यांना कुठेही पैसे मिळत नाहीत, बिलं मिळत नाहीत. तसंच जर आपण पाहायला गेलं तर एका बाजूला राजकीय जे नेते आहेत, पुढारी आहेत, त्यांच्या साखर कारखान्यासाठी 79 कोटी जिथे सरकार खर्च करतं. दुसऱ्या दिवशी आपल्याच माध्यमातून मी बातमी ऐकली की मुंबई महानगरपालिका असेल किंवा शासकीय शाळा असतील, मिड डे मील 50 कोटी रद्द करून टाकले. का? तर त्याच्यात अंड किंवा खीर होती. दुसऱ्या बाजूला आपण पाहताय लाडक्या बहिणी आता किती कमी करतात बहिणी. राखी आता खूप झाल्या, त्यांच्या हातावर जड झाल्या, तर कमी करायला लागले. तसंच लाडका भाऊ योजना आणणार होते, 10,000 रुपये देणार होते, झाले कुठे योजना पूर्ण.
कितीतरी अशा गोष्टी आहेत. मला वाटतं काल आता ते हे बंद केलं, तीर्थयात्रा जे काही योजना होती ती पण बंद केली. कितीतरी योजना आता अशा बंद होतात. बरं, आपत्ती समितीच्या ह्याच्यावरून आता एकनाथ शिंदेचं नाव जे आहे ते वगळण्यात आलेलं आहे. त्याऐवजी मुख्यमंत्री आहेत, अजित पवार आहेत, महसूल मंत्री आहेत. एकनाथ शिंदेचं नाव कुठेतरी वगळण्यात आलेलं आहे. हो, कारण त्यांचं सगळं डिझास्टर मॅनेजमेंट त्यांच्या गावातून होतं. उदय सामंतांच्या खात्यात देखील ढवळाढवळ केली जात आहे. ओएसडीने थेट निर्णय घेतले. अरे 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 कसं बघता? कारण त्यांनी असं आधी सांगितलं होतं. पालिकेने मोठं आवाढव्य बजेट सादर केलं. त्यामध्ये आरोग्य विभागाचा प्रश्न नागरिकांच्या जीवाशी खेळताना पाहायला मिळतो. केएम हॉस्पिटलमध्ये फक्त 3च मशीन आहेत. अनेक बघा, मी नागरिकांना- आपल्याला आठवत असेल 2023 साली असेल, 2024 साली असेल, हे विषय घेतले होते, महत्त्वाचे आहेत. कारण अजूनही म्हणजे आम्ही प्रत्येक अधिवेशनात बघतो डीनना बोलवलं जातं आणि त्यांच्याकडून उत्तरं घेतली जातात. पण खरं डीन हे तिकडे ते व्यवस्थापन सांभाळतात, त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. सरकारकडून असेल किंवा महानगरपालिकेकडून असेल, हे MC साहेब यायच्या आधी मी सांगतो ही परिस्थिती होती. आत्ताची परिस्थिती अजून खोलात जायचं आहे मला. आपला दवाखाना, हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, औषधं आहेत का सगळीकडे? नाही आहेत, कुठेच नाही आहेत. नुसतं दवाखाने उघडून ठेवलेले आहेत, फिता कापल्यात, पण औषधं दिसत नाही आहेत. तसंच नायर असेल किंवा अनेक हॉस्पिटल असतील. मला तर हे सांगण्यात आलं होतं की IV फ्लुइड असेल, एक्सरे फिल्म असेल, ह्याचं देखील काम कुठेही पुढे टेंडर नवीन काढलं नव्हतं. सगळं CSR वर घ्यायला लावलं होतं. 20 लाखापर्यंतची जी औषधं आहेत ती CSR वर घ्यायला लावली होती. ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी जर महानगरपालिका असेल किंवा सरकारकडून काही मदत होत नसेल तर काय अपेक्षा ठेवायची यांच्याकडून? सध्या लढाई महाविकास आघाडी